गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इस्मावी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प मजबूत आरसीसी फ्रेम रचना पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स सुशोभित प्रवेश कक्ष सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय सोलर वॉटर यंत्रणा प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय इस्मावी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपल्या हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 76 एकतर्फी प्रेम करणाऱ्या एका तरुणाने प्रेयसीच्या पतीची धारदार कोयत्याने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापुरात घडली आहे. अक्कलकोट रोड MIDC येथील एका कंपनीसमोर रात्री 10:15च्या सुमारास ही घटना घडली. सिद्धाराम कैलास कटप वय वर्ष 20 व्यावसायिक रिक्षा चालक असे खून झालेल्या दुर्दैवी युवकाचे नाव आहे. या प्रकरणी MIDC पोलिसांनी 19 वर्षीय आरोपी संतोष महादेव पाटील याला तातडीने अटक केली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृत सिद्धाराम आणि आरोपी संतोष हे दोघी एकाच परिसरात राहतात. याच परिसरातील एका तरुणीवर संतोषचे एकतर्फी प्रेम होते आणि त्याने तिला लग्नासाठी प्रपोजही केलं होतं. मात्र त्या तरुणीने त्याचे प्रपोजल नाकारलं होतं. त्यानंतर 20 एप्रिल रोजी त्या तरुणीचा विवाह सिद्धाराम कटप यांच्याशी झाला. या लग्नामुळे संतोषच्या मनात सिद्धारामबद्दल प्रचंड राग आणि आकस निर्माण झाला होता. याच रागातून संतोषने सिद्धारामला फोन करून अक्कलकोट रोडवर भेटण्यासाठी बोलवलं. तिथे दोघांमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर संतोषने सोबत आणलेल्या धारदार कोयत्याने सिद्धारामवर थेट हल्ला चढवला आणि एकापाठोपाठ एक सपासप वार केले. या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या सिद्धारामचा जागीच मृत्यू झाला. या खळबळजनक हत्याकांड प्रकरणी सोलापूरच्या MIDC पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.